नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स या विषयामधील प्रकरण 1 मधील शेवटचा मुद्दा जो तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासाचे जे दृष्टिकोन आहेत, आधुनिक दृष्टिकोन, त्यातला दुसरा दृष्टिकोन आहे तो रचनात्मक कार्यवादी दृष्टिकोन. त्यालाच सिलेबसमध्ये स्ट्रक्चर फंक्शन अप्रोच असं म्हटलंय. गॅब्रियल ॲल्मंड यांनी हा रचनात्मक कार्यवादी दृष्टिकोन मांडलेला आहे. तसेच दुसरे एक विचारवंत आहेत पॉवेल, यांनीही रचनात्मक कार्यवादी दृष्टिकोन मांडलेला आहे. दोघांचे विचार जवळजवळ सेम सारखेच आहेत. त्यामुळं आपण अभ्यासाच्या दृष्टीनं आल्मंड यांचा स्ट्रक्चरल फंक्शनल अप्रोच आज आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, हा दृष्टिकोन पाहण्या अगोदर आपल्याला कालचा दृष्टिकोन जो मी शिकवलेला व्यवस्थावादी दृष्टिकोन डेव्हिड इस्टर यांचा, हा थोडासा विचारात घेणं फार महत्वाचं आहे. कारण त्याच दृष्टिकोनाचं अपत्य म्हणजेच हा रचनात्मक कार्यवादी दृष्टिकोन म्हणून ओळखला जातो. थोडासा फरक आहे परंतु सेम सारखाच आहे. गॅब्रियल ॲल्मंड ने डेव्हिड इस्टनचा व्यवस्थावादी दृष्टिकोन आधारभूत मानूनच हा रचनात्मक कार्यवादी दृष्टिकोन मांडलेला आहे. हा दृष्टिकोन म्हणजे व्यवस्थात्मक दृष्टिकोनाचंच एक अपत्य आहे. आल्मंडने व्यवस्थापनात्मक दृष्टिकोनाचा अवलंब करून तुलनात्मक राज्यशास्त्राच्या अध्ययनासाठी हा दृष्टिकोन मांडलेला आहे. त्यासाठी त्यांनी रचनात्मक कार्यवादी ही संकल्पना सर्वप्रथम मांडली. रचनात्मक कार्यवाद यालाच व्यवस्था विश्लेषणवाद असेही म्हणतात. थेअरी ऑफ सिस्टीम्स ॲनालिसिस म्हणजे व्यवस्था विश्लेषणवाद. व्यवस्था विश्लेषणवाद हा समाजशास्त्रात सर्वप्रथम वापरलेला सिद्धांत आहे, शब्द आहे. हा सिद्धांत राज्यशास्त्रात रचनात्मक कार्यवाद या स्वरूपात सर्वप्रथम आल्मंड, मर्टन, डेव्हिड इस्टन यांनी आपापले स्वतंत्र आरेखडे मॉडेल्स म्हणजे जसं आपण काल व्यवस्थावादी सिद्धांत पाहिला, आज रचनात्मक सिद्धांत पाहतोय, असे मॉडेल्स त्या विचारवंतांनी निर्माण केले आणि आपले तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासाचे दृष्टिकोन मांडण्याचा प्रयत्न केला आणि तुलनात्मक राज्यशास्त्राचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. हा सिद्धांत राज्यशास्त्रात रचनात्मक कार्यवाद या स्वरूपात आल्मंड मांडला. तो काय आहे तो आता आपण सविस्तर पाहूया. या दृष्टिकोनाच्या अभ्यासामध्ये व्यवस्था, रचना, कार्य या 3 म्हणजे सिस्टीम, स्ट्रक्चर आणि फंक्शन, रचना, व्यवस्था, कार्य म्हणजे व्यवस्था, त्यामध्ये रचना आणि त्याचं कार्य, ह्या 3 मुद्द्याच्या संदर्भात अभ्यास करून त्यावरून व्यवस्थेचं स्वरूप लक्षात घेणं याला रचनात्मक कार्यवादी दृष्टिकोन असं म्हणतात. परत एकदा सांगतो बघा. व्यवस्था, रचना आणि कार्य या 3 कार्याच्या संदर्भात रचनांचा अभ्यास आणि त्यावरून व्यवस्थेचे स्वरूप लक्षात घेणे याला रचनात्मक कार्यवादी दृष्टिकोन असे म्हणतात. रचनात्मक कार्यवादी दृष्टिकोनालाच दुसरं नाव आहे रचनात्मक कार्यात्मक दृष्टिकोन. साधारणतः 1960 नंतर राज्यशास्त्रज्ञ रचनात्मक कार्यवादी दृष्टिकोनातून राजकीय जीवनाचं विश्लेषण करू लागलेले आपल्याला सर्वसाधारणपणे पाहता येईल. आल्मंड यांच्या मते प्रत्येक राजकीय व्यवस्था काही कामं करत असते किंवा तिला काही कामं पार पाडावी लागत असतात. ती कामं एखादी व्यवस्था किती कार्यक्षमपणे पार पाडते यावरून राजकीय विकासाच्या कोणत्या पायरीवर ती आलेली आहे किंवा त्या राजकीय प्रक्रियेमध्ये आहे
हा आणि ती किती कार्यक्षमपणे सक्षमपणे आपली व्यवस्था पार पाडते याच्याशी निगडीत असते. त्यामुळे आल्मंडने संस्थात्मक अभ्यासापेक्षा राजकीय प्रक्रियांच्या व कार्याच्या अभ्यासाला जास्त महत्व दिसते. म्हणजे बघा, म्हणजे संस्थात्मक अभ्यास करण्यापेक्षा त्या प्रक्रियांच्या म्हणजे राजकीय प्रक्रियांच्या आणि कार्यांच्या अभ्यासाला जास्त महत्व देऊन हा सिद्धांत मांडलेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्यासाठी त्यांनी तुलनात्मक राजकारणाचा दृष्टिकोन समोर मांडला. अमेरिका व इंग्लंड राजकीय व्यवस्थांचा आकृतीबंध डोळ्यासमोर ठेवून त्यांनी राजकीय व्यवस्थेचे पारंपरिक, संक्रमणात्मक व आधुनिक असे विश्लेषण केलेले आहे. ऑब्जेक्टिव्हला कधी कधी विचारण्याचे चिन्ह असतात बघा. काय असते तर ग्रॅबिल आल्मंड यांनी कोणत्या व्यवस्था डोळ्यासमोर ठेवून हा रचनात्मक कार्यवादी दृष्टिकोन मांडलेला आहे, तर त्याचं उत्तर मित्रांनो असं आहे, अमेरिका व इंग्लंड राजकीय व्यवस्थेचा आकृतीबंध डोळ्यासमोर ठेवून त्यांनी राजकीय व्यवस्थेचं पारंपरिक, संक्रमणात्मक व आधुनिक असे वर्गीकरण केलेले आहे. आल्मंडच्या मतानुसार राजकीय व्यवस्था जी असते त्या राजकीय व्यवस्थेचं स्वरूप हे सर्वसमावेशक असतं. व्यवस्थेच्या अंतर्गत सुरू असलेल्या आदान प्रदान आणि प्रत्यादान ह्या सर्व प्रक्रिया आहेत त्या परस्परावर अवलंबून असतात. व्यवस्थेच्या अंतर्गत असलेल्या आदान प्रदान प्रक्रिया ह्या परस्पर असतात. हे इथं महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा की ते परस्पर आदान प्रदान आणि प्रत्यादान ह्या ज्या तीन प्रक्रिया आहेत त्या परस्परावर अवलंबून असतात. आंतरक्रियेच्या कोणत्याही क्षेत्रात महत्वपूर्ण बदल झाला तर त्याचा परिणाम इतर सर्व क्षेत्रात होतो. त्यामुळे संपूर्ण व्यवस्थेत परिवर्तन होऊ शकतं. आल्मंडच्या मतानुसार सर्वसमावेशकता, स्पष्टता व परस्परावलंबन ही राजकीय व्यवस्थेची पायाभूत तत्वे आहेत. आल्मंडने या पायाभूत तत्वांची काही वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. म्हणजे सर्वसमावेशकता, स्पष्ट सीमारेषा व स्वावलंबन ही राजकीय व्यवस्थेची आधारभूत पायाभूत तत्वे मांडून त्यांनी या रचनात्मक कार्यवादाची काही वैशिष्ट्ये सांगितलेत. त्यात पहिलं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक राजकीय व्यवस्था जी कमी किंवा अधिक कार्य करते त्यावरून तिचं स्वरूप ठरतं. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे राजकीय व्यवस्था आणि संरचना भिन्न असल्या तरी सर्व राजकीय व्यवस्था एकसारखी राजकीय कार्य करीत असतात. परत सांगतोय बघा, महत्वाचा मुद्दा आहे, वैशिष्ट्य आहे. राजकीय ज्या व्यवस्था आहेत आणि संरचना ह्या भिन्न असल्या तरी सर्व राजकीय व्यवस्था म्हणजे जगातल्या कुठल्याही राजकीय व्यवस्था एकसारख्या राजकीय कार्य करताना पाहावयास मिळतात. तिसरं वैशिष्ट्य त्यांनी सांगितलेलं आहे, सर्व संरचना बहुकार्यात्मक असतात. म्हणजे त्या सर्व व्यवस्थांना अनेक स्वरूपाची कार्य करावं, बहुकार्यात्मक असतात, अनेक स्वरूपाची कार्य करावी लागतात. हे तिसरं वैशिष्ट्य. आणि चौथं वैशिष्ट्य त्यांनी सांगितलंय, प्रत्येक राजकीय व्यवस्थेची वेगळी अशी संस्कृती असते. ती संपूर्ण आधुनिक किंवा पारंपरिक असण्यापेक्षा संमिश्र असते. अशा पद्धतीनं या चार वैशिष्ट्य त्यांनी सांगितलेले आहे. आल्मंड आणि पॉवेल यांनी विकसित विभागाचं राजकारण म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात द पॉलिटिक्स ऑफ डेव्हलपिंग एरियाज या 1960 साली संपादित केलेल्या ग्रंथात एक प्रस्तावना दिली त्या दोघांनी. आणि त्या प्रस्तावनेत त्यांनी रचनात्मक कार्यवादी दृष्टिकोन मांडलाय. ऑब्जेक्टिव्हला येण्याची जास्त चिन्ह असतात. म्हणजे 1960 साली त्यांनी द पॉलिटिक्स ऑफ डेव्हलपिंग एरियाज म्हणजे त्याला मराठीत आपण विकसित विभागाचे राजकारण हा जो त्यांनी संपादित ग्रंथ केला, त्या ग्रंथामध्ये आल्मंड यांनी रचनात्मक, कार्यात्मक किंवा कार्यवादी दृष्टिकोन स्पष्ट केलेला दिसून येतो.
1966 मध्ये आल्मंड तुलनात्मक राजकारण, तुलनात्मक दृष्टिकोन म्हणजे कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स, अ कंपॅरेटिव्ह अप्रोच हा ग्रंथ प्रकाशित झाला. त्या ग्रंथामध्ये सुद्धा त्यांनी आपली रचनात्मक कार्यवादपणाची काही उदाहरणं त्यांनी सांगण्याचा किंवा मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. ते आपण आता पाहूया. सत्ता समतोलाचा आग्रह समाजाच्या स्थैर्यासाठी आवश्यक मानला तर व्यवस्थेचं स्वरूप हे स्थितीवादी होते आणि विकसनशील समाजांना तो दृष्टिकोन लागू करता येत नाही. त्यामुळे सुसंवादापेक्षा परस्परावलंबनावर अधिक भर देऊन राजकीय व्यवस्था का व कशा बदलतात याचा विचार आल्मंडनं सर्वप्रथम मित्रांनो केला. आल्मंडच्या विवेचनातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे राजकीय व्यवस्थेच्या कार्याचं विवेचन होय. कोणत्याही देशात राजकीय व्यवस्था असो तिला स्वतःचं अस्तित्व असतंच आणि ते अस्तित्व टिकलं पाहिजे असं वाटणं ते स्वाभाविकच असतं आणि त्या दृष्टिकोनातून राजकीय व्यवस्थेला काही कार्य करावी लागतात आणि ती कार्य राजकीय व्यवस्था किती सक्षमपणे पार पाडते यावर त्या राजकीय प्रक्रियेचं अस्तित्व अवलंबून असतं असं आल्मंड म्हणतो. या दृष्टीनं आल्मंड यांनी आदान प्रक्रियेतील कार्य 4 प्रकारचे सांगितले, प्रदान प्रक्रियेतील कार्य 3 प्रकारचे सांगितलेले आहेत आणि ती कार्य त्यांनी एक राजकीय व्यवस्था नावाचा आकृती आराखडा तयार केलेला आहे. मी विद्यार्थी मित्र तुम्हाला हा आराखडा दाखवतो. फक्त मला तुम्हाला हा दिसतोय का पहा जरा थोडासा, कारण दिसतोय आराखडा, अक्षर ओळखू येतात, त्यातले अक्षर ओळखू येतात का बाळांनो? दिसतात ना? अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्र रचनात्मक कार्यवादी दृष्टिकोनामध्ये राजकीय व्यवस्था आदान कार्य, प्रदान कार्य, प्रत्यादान कार्य कशी करते हे डेव्हिड ईस्टननं आल्मंडनं सांगण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे आदान कार्यामध्ये 4 प्रकारची कार्य त्यांनी सांगितलेली आहेत बघा. प्रदान कार्यामध्ये 3 प्रकारची कार्य सांगितले आणि यातून प्रत्यादान प्रक्रिया कशी निर्माण होते ते सांगितलंय आणि ही रूपांतराची प्रक्रिया म्हणजे राजकीय व्यवस्था कशी निर्माण करते हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय. आदान कार्यामध्ये मित्रांनो राजकीय सामाजिकरण व भरती, हितसंबंधाचे आविष्करण, हितसंबंधाचे सुसूत्रीकरण आणि हितसंबंधाचे सुसंचन म्हणजे कसं होतं आणि ते राजकीय व्यवस्थेत कसं जातं लोकांच्या माध्यमातून आणि प्रदान प्रक्रियेमध्ये कामं कशी करावी लागतात. प्रदान कामं म्हणजे नियम व निर्मिती कायदे मंडळाला करावी लागते, नियम व कार्यवाही कार्यकारी मंडळ व त्याच्या प्रशासनाला करावं लागतं, नियम व न्यायदान न्याय मंडळाला करावं लागतं आणि ह्या 3 प्रक्रिया म्हणजे प्रदान प्रक्रिया आणि त्यातून परत या प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रत्यादान प्रक्रिया म्हणजे काही लोकांचा पाठिंबा मिळतो, जनतेचा पाठिंबा मिळतो, काहींचा विरोध होतो. मायनस म्हणजे विरोध, प्लस म्हणजे पाठिंबा आणि मग ह्यातल्या ज्या पाठिंबा झालाय तो त्या व्यवस्थेच्या बाजूला राहतो आणि जो मागण्या मान्य झाल्या नाही तो विरोधात जातो आणि परत त्याच प्रकारे ह्या मागण्या परत पुढे येतात. त्यात राजकीय सामाजिकरण व भरती होते, हितसंबंधाचे आविष्करण होते, हितसंबंधाचे सुसूत्रीकरण होते, हितसंबंधाचे सुसंचयन होते. ह्या आकृतीच्या माध्यमातून ह्या प्रक्रिया आपल्याला पाहावयास मिळतात. या प्रत्येक प्रक्रिया काय आहेत त्या आता आपण सविस्तर पाहूया. आता सविस्तर एक प्रक्रिया आपण त्यात पाहूया. मग आदान प्रक्रियेमध्ये राजकीय सामाजिकरण व भरती हा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे हितसंबंधाचे आविष्करण, तिसरा मुद्दा आहे हितसंबंधाचे सुसूत्रीकरण आणि चौथा मुद्दा आहे राजकीय संसूचन. म्हणजे हे 4 मुद्दे आहेत त्यात आपण जरा थोडंसं सविस्तर पाहूया.
पहिला मुद्दा आहे राजकीय सामाजिकरण व भरती, म्हणजे पॉलिटिकल सोशलायझेशन अँड रिक्रुटमेंट. यामध्ये आपण पाहायचं आहे, म्हणजे आज सर्व लोकांचा राजकारणाशी संबंध येतो. राजकीय सामाजिकरण म्हणजे ही प्रक्रिया पहिल्यांदा पाहणं महत्वाचं आहे. आज जगामध्ये सर्व लोकांचा राजकारणाशी संबंध येतो. प्रत्येक व्यक्तीची इच्छा असो अगर नसो, राजकारणात त्याला प्रत्यक्ष अगर अप्रत्यक्ष भाग घ्यावाच लागतो किंवा त्याचा संबंध हा येतच असतो. लोकशाही व्यवस्थेत लोकांचा राजकारणाशी जास्त संबंध येतो. हा संबंध लक्षात घेऊनच राजकीय व्यवस्थेची स्थिरता टिकवणे, लोकांना राजकीय प्रश्नांची माहिती करून देणे, राजकीय समस्याची जाणीव करून देणे, त्या संबंधी निर्णय घेणे, लोकांचे राजकीय शिक्षण, या सर्व गोष्टीलाच राजकीय सामाजिकरण आणि त्यामध्ये लोकांनी घेतलेला भाग याला भरती म्हणजे राजकीय सामाजिकरण व भरती असे म्हटलं जातं. राजकीय व्यवस्थेच्या कार्यात राजकीय सामाजिकरणाला प्रचंड महत्व असतं. लोक राजकीय दृष्ट्या जागृत अशा लोकांचे राजकीय सामाजिकरण लवकर घडतं. म्हणजे राजकीय दृष्ट्या जे लोक जागृत आहेत त्यांचं राजकीय सामाजिकरण पटकन होऊन जातं. ही राजकीय सामाजिकरणाची प्रक्रिया मनुष्याच्या आयुष्यभर चालत असते. राजकीय सामाजिकरणाच्या आधारावरच मनुष्याचा राजकारणातील भाग जो आहे तो निश्चित होत असतो. राजकीय सामाजिकरणाची अनेक साधने आहेत, म्हणजे कुटुंब संस्था आहेत, शिक्षण संस्था आहेत, राजकीय पक्ष आहेत, इतर राजकीय संस्था आहेत, संघटना आहेत. यामध्ये राजकीय सामाजिकरणाचं कार्य सतत चालू असतं. वृत्तपत्रामधून कार्य चालू असतं, रेडिओमधून कार्य चालू असतं, चित्रपटातून कार्य चालू असतं राजकीय सामाजिकरणाचं, दूरदर्शन मधून असतं, मासिक असतात विविध, त्यामधून राजकीय सामाजिकरणाचे काम चालू असतं. राजकीय सामाजिकरण केव्हा जाणीवपूर्वक होते तर सभा, संमेलन, शिबिर, निदर्शन, मोर्चे इत्यादी असे राजकीय सामाजिकरणातून जाणीवपूर्वक राजकीय सामाजिकरण लोकांचं होतं. तर कुटुंबामध्ये संस्कार, शिक्षण इत्यादीद्वारे ते राजकीय सामाजिकरण सहज मित्रावर घडून जात असतं, हे लक्षात ठेवा. यानंतर आपल्याला थोडक्यात काय तर राजकीय सामाजिकरणामुळे समाजात मूल्यांची जाणीव निर्माण होते आणि जनतेच्या अपेक्षा, भूमिका व राजकीय वर्तनाची दिशा निश्चित होते आणि लोकांचा राजकीय सहभाग सहजपणे वाढत जातो. यालाच राजकीय सामाजिकरण असे म्हणता येईल. यानंतरचा पुढचा मुद्दा आहे हितसंबंधाचे आविष्करण. म्हणजे काय तर इंटरेस्ट हितसंबंध असतात लोकांचे, म्हणजे आदान कार्यातलं दुसरं कार्य, म्हणजे लोकांच्या अनेक गरजा असतात. आपल्या गरजांची पूर्तता व्हावी या दृष्टीनं लोकांकडून शासनाला अनेक मागण्या सादर केल्या जातात. लोकांच्या अपेक्षा, मागण्या निश्चित स्वरूप प्राप्त होते, म्हणजे हितसंबंधाचे आविष्करण होते. थोडक्यात काय तर लोकांच्या अपेक्षा आणि मागण्या याला निश्चित स्वरूप प्राप्त होणे म्हणजेच हितसंबंधाचे आविष्करण होय. आणि हे कार्य अनेक संस्था, संघटना व असंघटित समूह कार्य करीत असतात. आपल्या मागण्या शासनाकडून पूर्ण व्हाव्यात यासाठी संबंधित लोक, त्यांचे गट, राजकीय पक्ष सतत प्रयत्नशील असतात. उदाहरणार्थ शेतीमालाला, आता आपण उदाहरण पाहूया, म्हणजे शेतीमालाला किंवा दुधाला किफायतशीर भाव मिळावा, महागाई कमी करावी, फी वाढ रद्द करावी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरक्षण द्यावं म्हणजे मराठा समाजाला, ही ज्या मागण्या आहेत या मागण्या मान्य करून घेण्यासाठी राजकीय श्रेष्ठी समूह मांडल्या जातात. आणि म्हणजे हेच काय आहे तर हितसंबंधाचं आविष्करण आहे, प्रकटीकरण आहे. आणि हे समाजातील निरनिराळ्या घटकातून, रचनामधून होत असतं. हे आविष्करण कधी शांततेच्या तर कधी हिंसाचारी मार्गाने होत असतं. उदाहरणार्थ मागण्या करण्यासाठी सभा बोलवणं, संमेलन करणं, निदर्शन करणं, आंदोलन करणं, राजकीय लोकांच्या भेटीगाठी घेणं, निवेदन देणं इत्यादी मार्गाचा
अवलंब केला जातो, तर कधी मागण्या मांडण्यासाठी दंगली केल्या जातात, जाळपोळ केली जाते, लुटालूट केली जाते, बॉम्बस्फोट कुठे कुठे घडले जातात. आणि असे हिंसाचारी मार्ग सुद्धा आपल्याला हितसंबंधाचे आविष्करण म्हणजे प्रकटीकरण, मागण्यांचं प्रकटीकरण होत असताना आपल्याला दिसून येतं. मग त्यासाठी ना समाजात हितसंबंधी गट कार्यरत असतात, दबाव गट कार्यरत असतात, राजकीय पक्ष कार्यरत असतात आणि संघटनाही कार्यरत असतात. आणि या पद्धतीने आपल्या मागण्यांचं प्रकटीकरण म्हणजे हितसंबंधाचं आविष्करण करत असतात. म्हणजे हिंसाचाराचे मार्ग पत्करतात आणि सनदशीर मार्गही पत्करतात, न्यायाचेही मार्ग पत्करतात. अशा पद्धतीनं हा हितसंबंधाचा आविष्करण मुद्दा आहे. प्रधान कार्यामध्ये आलमनं सांगितलेल्या पुढचं कार्य आहे हितसंबंधाचे सुसूत्रीकरण. म्हणजे काय सुसूत्रीकरण म्हणजे तर विशिष्ट हितसंबंधांनी एकत्र येऊन स्वतःचा गट, पक्ष, संघटना स्थापन करून राजकीय प्रक्रियेमध्ये जेव्हा भाग घेतला जातो. बघा म्हणजे हा फार इंटरेस्टिंग मुद्दा आहे तुमचा समजण्यासाठी. हे समजून घ्या पहिल्यांदा. म्हणजे हितसंबंधाचं सुसूत्रीकरण होत असतं आणि याच्या माध्यमातून आपल्या मागण्या मान्य करण्याचा प्रयत्न केला जातो, हे लक्षात ठेवा. उदाहरणार्थ राजकीय पक्षांच्या अधिवेशनात ज्या वेगवेगळ्या हितसंबंधी मागण्या पुढे आलेल्या असतात त्यावर सविस्तर विचार होऊन या निरनिराळ्या मागण्यामध्ये तडजोड, समन्वय, देवाणघेवाण अशी धोरणं आखली जातात आणि त्या हितसंबंधाचं सुसूत्रीकरण करून म्हणजे एकत्रीकरण करून विचारसरणी किंवा व्यावहारिक वस्तुस्थिती लक्षात घेऊन हे सुसूत्रीकरण केलं जातं. सर्वच राजकीय व्यवस्थेमध्ये असे हितसंबंध सुसूत्रीकरणाचे कार्य सुरू असतं. सर्व राजकीय व्यवस्थेमध्ये असतं. कुठलीही राजकीय व्यवस्था असो, लोकशाही असो, हुकुमशाही असतो, हुकुमशाहीमध्ये दडपून टाकलं जातं, लोकशाहीमध्ये ते जनतेला स्वातंत्र्य असतं. हितसंबंधाची मागणी सुसूत्र आणि एकत्रित रूपात केली जाते. मागण्यांचा एकत्रित विचार करून चौकटीत बसवण्याचे कार्य राजकीय पक्ष आणि दबाव गट करतात आणि अशा पद्धतीनं हे हितसंबंधाचं सुसूत्रीकरण केलं जातं. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की एसटी महामंडळाने केलेली जी भाडेवाढ असते ते रद्द करा. साखरेचे दर जास्त वाढले किंवा कांदा महाग झाला तो रद्द महाग झाला तो दर कमी करा. म्हणजे अशा पद्धतीनं मागण्या येतात आणि राजकीय पुढाऱ्यांच्या, नेत्यांच्या, सरकारी अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन ही भाववाढ रद्द करा ह्याच्यासाठी निवेदन दिली जातात. म्हणजे दबाव गटाकडून दिले जातात, विरोधी राजकीय पक्षाकडून दिले जातात, शिष्टमंडळ लोकांचं काही भेटतं आणि किंवा आपण बहिष्कार टाकतो. अशा पद्धतीनं किंवा एसटी भाड वाढले झाले तर मग रस्ता अडवायचा, एसटी अडवायची. अशा पद्धतीनं आपण एक पर्यायी व्यवस्था निवडतो आणि अशा पद्धतीनं मागण्यांचं सुसूत्रीकरण करून आपण सरकार पुढे मांडतो. याला हितसंबंधाचं सुसूत्रीकरण असे म्हणतात. त्यानंतर आदान म्हणजे ह्यातला चौथा म्हणजे आदान प्रक्रियेतला चौथा मुद्दा आहे राजकीय संसूचन, कम्युनिकेशन. संसूचन म्हणजे कम्युनिकेशन असं त्याला म्हणतात. राजकीय व्यवस्थेच्या कार्यात संसूचनाला फार महत्व असते. लक्षात ठेवायचं, राजकीय व्यवस्था आणि राजकीय परिस्थिती यांच्यात आदान आणि प्रत्यादान हे सतत सातत्यानं चालणारा संपर्क म्हणजेच राजकीय संसूचन. बघा आम्ही मुद्दा क्लिअर करतोय. आदान कार्य, प्रदान कार्य, प्रत्यादान या माध्यमातून तिन्हीच्या माध्यमातून सतत चालणारा संपर्क म्हणजे राजकीय संसूचन होय. म्हणजे राजकीय व्यवस्था विकासाच्या स्वरूपाच्या संसूचन रचना निर्णय निर्धारण करण्याच्या दृष्टीनं जी आवश्यक माहिती राजकीय व्यवस्थेला पुरवत असते, निर्णयाची अंमलबजावणी करताना ज्या नवीन गोष्टी लक्षात येतात त्या प्रत्यादानाच्या स्वरूपात म्हणजे फीडबॅकच्या स्वरूपात
संसूचनाद्वारे राजकीय व्यवस्थेकडे पाठवल्या जातात. मग ते वृत्तपत्रातून पाठवल्या जातात, मासिकामधून पाठवल्या जातात, रेडिओवरून भाषण करून पाठवल्या जातात, दूरदर्शनवरून, चित्रपटामधून, नाटकामधून, संगणक कॉम्प्युटर मेल पाठवून किंवा बातमीच्या द्वारे किंवा राजकीय पुढाऱ्यांच्या द्वारे किंवा सभा संमेलन घेऊन किंवा राष्ट्रीय दौरे काढून किंवा आपण अधिवेशन घेऊन ही म्हणजे आणि विधानसभा सदस्याच्या माध्यमातून आपण आमदारास निवेदन देत जातो. म्हणजे अशा विविध प्रकारांचं राजकीय संसूचनाद्वारे आपण ते कार्य पार पाडत असतो. शरीरातील रक्तवाहिन्याप्रमाणच सर्व, इथं तुम्हाला उदाहरण सांगतो जरा, शरीरातील ज्या रक्तवाहिन्या असतात त्या रक्तवाहिन्याप्रमाणच सर्व रचना ह्या राजकीय व्यवस्थेत लोकांशी संपर्क साधण्याचं महत्वाचं काम करतात. म्हणजे आपल्या शरीरातल्या सगळ्या नसा असतात, त्यातनं रक्त पुरवठा शरीरातल्या ह्या भागाकडून त्या भागाकडे, त्या भागाकडून ह्या भागाकडे होत असतो. तसा राजकीय संसूचनाचा जो प्रकार आहे तो कम्युनिकेशन, चर्चा विनिमय याच्या माध्यमातून प्रत्येक घटकाकडून होत असतो. अशा पद्धतीनं आदान प्रक्रिया ह्या 4 टप्प्यामध्ये आपण पाहिली. आता यानंतरचा पुढचा मुद्दा आलमंड यांनी सांगितलाय, म्हणजे राजकीय आता ह्या जनतेकडून आलेल्या मागण्या आहेत, समाजाकडून आलेल्या मागण्या आहेत, राजकीय व्यवस्थेकडे आलेल्या मागण्या आहेत, ह्याला प्रधान मागण्या असं म्हणतात. आता त्या प्रधान मागण्या कुठे गेल्या? राजकीय व्यवस्थेकडे गेलेल्या आहेत. म्हणजे राजकीय व्यवस्था ह्याच्यावर काय करते? त्याला प्रधान प्रक्रिया असं म्हणतात. आता ती प्रधान प्रक्रिया आपण पाहूया मित्रांनो. म्हणजे त्यात पुढे 3 टप्पे आहेत. म्हणजे नियमाची निर्मिती करते, म्हणजे नियमाची निर्मिती कायदे मंडळ करतं. म्हणजे आलेल्या मागण्यावर नियम निर्मिती करणे. सर्वच मागण्या काय मान्य होत नसतात, काही मागण्यावर निर्मिती करते. परत त्यात नियमाची कार्यवाही म्हणजे कार्यकारी मंडळ आणि त्याचं प्रशासन करतं. आणि नियमानुसार हे कायदे मंडळ कार्यकारी मंडळाने केलेलं आहे का नाही हे न्याय मंडळ तपासून पाहतं. त्याला नियमानुसार न्यायदान प्रक्रिया असं म्हणतात. आता त्या 3 प्रक्रिया आपण पाहूया. पहिली प्रक्रिया आहे नियम निर्मितीची प्रक्रिया. म्हणजे निर्मितीची प्रक्रिया म्हणजे काय? नियमांची निर्मिती केल्याशिवाय, म्हणजे मागण्या आलेत राजकीय व्यवस्थेकडे, राजकीय व्यवस्थेमधील कार्यकारी मंडळ काय करतं तर नियमाची निर्मिती उभा करतं. त्या मागण्या आहेत आणि त्या आपल्याला त्या नियमाच्या चौकटीत बसवायच्या आहेत. त्या नियमांची निर्मिती उभा करतं, विधिनियम तयार करतं आणि धोरणाच्या कायद्याची निर्मिती करतं. विकसित देशात प्रतिनिधी कायदे मंडळ कार्य करीत असतात. विधिमंडळ ही नियम निर्मिती, विधिमंडळ म्हणजेच कायदे मंडळ ही नियम निर्मितीची एकमेव संस्था किंवा रचना आहे. आतापर्यंत मानण्यात येत होतं आणि इथं पुढे सुद्धा मानलं जाईल, कारण कायदे मंडळच कायदे करतं. पण कायदे मंडळाच्या नियम निर्मितीच्या कार्यावर प्रभाव पाडणाऱ्या अनेक आधुनिक राजकीय व्यवस्था निर्माण झालेल्या असतात. आणि कायदे मंडळ फक्त सूचित करण्यात आलेल्या विधानाच्या नोंदी करतं आणि त्यानुसार कायद्याची सविस्तर निर्मिती करतं. अशा पद्धतीचं कार्य, नियम निर्मितीचं कार्य कायदे मंडळाकडून पार पाडलं जातं. प्रधान प्रक्रियेमधला दुसरा मुद्दा आहे नियमांची कार्यवाही करणं. म्हणजे कायदे मंडळानं जे कायदे केलेले आहेत त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी कार्यकारी मंडळ आणि प्रशासकीय यंत्रणा प्रशासन करत असतं. म्हणजे कार्यकारी मंडळ म्हणजे मंत्रिमंडळ, लक्षात ठेवायचं. म्हणजे प्रत्यक्षात धोरण अंमलात आणणं किंवा नियमांची कार्यवाही करणं. नियमांची कार्यवाही या दृष्टीनं आज व्यापक प्रमाणावर शासकीय यंत्रणा व रचना निर्माण झालेल्या आहेत. केवळ नियम करून चालत नाही, तर ते व्यवस्थितपणे अंमलात आणले पाहिजे. विधिनियमाची कार्यवाही कार्यकारी मंडळाला करावी लागते. त्या दृष्टीनं शासकीय कर्मचारी वर्गाला राजकीय व्यवस्थेत फार मोठं महत्व प्राप्त झाले. अशा पद्धतीने कार्यकारी मंडळ आणि प्रशासन या नियमांची प्रत्यक्षात कार्यवाही करतं. हा दुसरा मुद्दा झाला. तिसरा मुद्दा प्रधान प्रक्रियेमधला म्हणजे नियमानुसार न्यायदान. हे चालतं का नाही हे न्यायमंडळ पाहत असतं. म्हणजे न्यायदानाचे कार्य न्यायमंडळ करत असतं. नियमांचा न्यायाबाबतचा न्याय निवाडा करण्यासाठी, ते मोडणाऱ्यांना शिक्षा करण्यासाठी आणि समाजातील कलह मिटवण्यासाठी न्याय व्यवस्था समाजात असावीच लागते. आणि ही न्याय व्यवस्था म्हणजे न्याय मंडळ
भारतामध्ये सर्वोच्च न्यायमंडळ हे कार्य करतं. म्हणजे धोरण अंमलात आणताना येणारे अडथळे दूर करण्याचे कार्य न्यायमंडळ थोडक्यात करतं. प्रचलित नियमानुसार कायद्यानुसार न्यायदान करून ते असे अडथळे दूर करते. अलीकडे प्रशासकीय अधिकारी नियम अशा रचनेत देखील त्यांना मदत करण्याचं काम न्यायमंडळ करत असतं. उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी धरण बांधावे अशी जर मागणी राजकीय व्यवस्थेवर आदान प्रक्रियेच्या माध्यमातून आली, त्यानुसार धरण बांधण्याचा निर्णय राजकीय व्यवस्था घेते. त्यासाठी कायद्याची निर्मिती सुद्धा राजकीय व्यवस्था करते, कायदेमंडळ करतं. त्याची कार्यवाही प्रशासनाकडून केली जाते, म्हणजे नियमांची कार्यवाही सुद्धा कार्यकारी मंडळाकडून केली जाते. काही लोक मग त्यासाठी प्रशासकीय व्यवस्था ते काम करत असते. काही लोकांच्या जमिनी त्यासाठी जाणार असतात, त्यामुळे ते धरण बांधण्याला प्रचंड मोठा विरोध होत असतो. त्याच्या विरुद्ध न्यायालयात खटला दाखल केला जातो, हे धरण इथं बांधू नये. मग विरोधकांचे व समर्थकाचे दोघांचं म्हणणं ऐकून घेऊन न्यायालय निर्णय देतं. धरण बांधण्याच्या मार्गातील अडथळं दूर करतं. म्हणजे त्या लोकांचं पुनर्वसन करतात, त्यांना जमिनी देतात, पैसा पुरवतात, व्हॉटेवर अनेक पद्धतीने ते कामकाज चाललेलं असतं. अशा पद्धतीनं अलमंड यांनी प्रदान प्रक्रियेमध्ये नियमानुसार न्यायदान हा मुद्दा सांगितलाय. हा मुद्दा न्यायमंडळ पार पाडतं. अशा पद्धतीने तिन्ही प्रक्रिया या प्रदान प्रक्रियेतल्या पार पडतात असं अलमंडनं सांगितलं. यानंतर अलमंड म्हणतात, म्हणजे आदान प्रक्रियेची कार्य राजकीय व्यवस्थेकडे गेली, आता त्याच्यावर प्रदान प्रक्रिया झाली, प्रदान प्रक्रियेतून ते प्रत्यादान प्रक्रियेकडे गेलं. त्यातले काही लोकांनी पाठिंबा दिला, काहींनी विरोध केला. परत त्या मागण्या तशाच ज्या मान्य झाल्या त्या झाल्या, त्या सरकारच्या बाजूने राजकीय व्यवस्थेच्या बाजूने राहतात. ज्या मागण्या मान्य झाल्या नाहीत त्या विरोधात येतात. परत त्या मागण्या प्रदान प्रक्रियेकडे आदान प्रक्रियेकडे जातात. आदान प्रक्रियेतून मागण्या त्या परत राजकीय प्रक्रियेत जातात. राजकीय प्रक्रियेतून मागण्या त्या परत कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळाकडून परत त्या मंजूर होतात. त्यातल्या काही राहतात. अशा पद्धतीने हे सतत चक्र चालतं असं अलमंड यांनी त्यांच्या रचनात्मक कार्यवादी दृष्टिकोनामध्ये आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थी मित्र, यानंतर थोडक्यात मी तुम्हाला याचा सार सांगतो किंवा या दृष्टिकोनाचं मूल्यमापन आपण करण्याचा प्रयत्न करूया. तुलनात्मक शासन आणि राजकारण या विषयाच्या अभ्यासामध्ये रचनात्मक कार्यवादी दृष्टिकोनाचा वापर सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणात होत आहे. कारण या पद्धतीनेच राजकीय व्यवस्था चालते ना. या पद्धतीनेच कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ काम करतं. व्यवस्थेकडून म्हणजे समाजातून जर मागण्या आल्या तरच कायदा होतो ना. मागण्या आल्या नाही तर कायदा कसा होणार? राजकीय व्यवस्था काय काम करणार? म्हणून ही प्रक्रिया सतत चालते आणि त्याचा तुलनात्मक शासन आणि राजकारणामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वापर या दृष्टिकोनाचा होतो असं आपल्याला दिसतंय. रचनात्मक कार्यवादी दृष्टिकोन हे संशोधकामध्ये अधिक लोकप्रिय होण्याचं कारण काय आहे? तर या दृष्टिकोनाचा उपयोग राजकीय व्यवस्थेचे अध्ययन, कंपॅरेटिव्ह स्टडी करण्याकरता होऊ लागलेला आहे. तुलनात्मक राजकारण अशी राज्यशास्त्राची एक नवीनच शाखा आज आपल्याला निर्माण झालेली आहे. त्याचंच नाव आहे कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स. म्हणजे राज्यशास्त्रामधून हा विषय एक वेगळा विषय म्हणून आपल्याला पाहावा लागतोय. आता हा एवढा मोठा ब्रॉड विषय झालेला आहे, की त्याला एक नवीन स्वतंत्र शाखा, ब्रँच म्हणून सुद्धा आता निर्माण होण्याची स्थिती निर्माण झालेली आहे. त्यात फक्त रचनेचाच अभ्यास होतो असं नाही, तर रचनेच्या द्वारे करण्यात येणारी जी कार्य असतात ती कितपत योग्य आहेत, कितपत विधायक आहेत किंवा विघातक आहेत, याचा देखील अभ्यास या रचनात्मक कार्यवादामध्ये केला जातो. कोणत्या परिस्थितीत विशिष्ट व्यवस्था कशी व काम करते व कशी मोडकळीस येते हे सुद्धा इथं रचनात्मक कार्यवादामध्ये अभ्यास केला जातो. रचनात्मक कार्यवादी दृष्टिकोनातून अनेक राज्यशास्त्रज्ञ विकसनशील देशांच्या राजकीय व्यवस्थेचे अध्ययन करू लागलेले आहेत. विशिष्ट प्रकारच्या राजकीय व्यवस्थेकडून
विशिष्ट उद्दिष्ट साध्य होऊ शकतील किंवा नाही या प्रश्नांचा पाश्चिमात्य राज्यशास्त्रज्ञांनी सखोल विचार केलेला दिसतो. आधुनिक राजकीय विश्लेषण प्रामुख्याने व्यवस्थावादाभोवती केंद्रित झालेलं आहे. रचनात्मक कार्यवादी दृष्टिकोन हा अधिक व्यापक विषय असून त्याच्या आधारे कार्यवादाचे आणि आदान प्रदान प्रक्रियेचे अध्ययन करता येते. राज्यशास्त्रातील विवेचनाला एक नवी दिशा देणारा हा दृष्टिकोन म्हणून आपल्याला उदयास आलेला दिसतो. त्यावरही टीका केली जाते मोठ्या प्रमाणात. म्हणजे काय काय विचारवंतांनी समाजशास्त्रज्ञांनी या अध्ययन पद्धतीवर टीका केली. म्हणजे नाही राज्यशास्त्रात त्यांचं म्हणणं आहे की समाजशास्त्राची ही अध्ययन पद्धती आहे, समाजशास्त्राची ही संकल्पना आहे, तिच्या आधारे राज्यशास्त्राची अध्ययन पद्धती जशीच्या तशी वापरणं बरोबर नाही अशी टीका केली जाते. कारण या दोन्ही शास्त्राच्या कक्षा म्हणजे समाजशास्त्र आणि राज्यशास्त्र या दोन्ही शास्त्राच्या कक्षा व क्षेत्रे भिन्न आहेत. समाजशास्त्रात व्यवस्थेच्या संदर्भात ह्या ज्या संकल्पना आहेत त्या पार्सनने मांडलेल्या आहेत, तर आल्मननं जशाचा तसा त्याचा वापर, त्याच्या कार्याचा वापर हा राज्यशास्त्रामध्ये केलाय अशी सुद्धा टीका या दृष्टिकोनावर होते. आल्मनने ही व्यवस्था किंवा ही संकल्पना मांडताना निश्चित अर्थ स्पष्ट केलेला नाही अशी सुद्धा त्याच्यावर टीका केली जाते. क्रिया प्रतिक्रिया असा अर्थ लक्षात घेतला तर कोणत्या क्रिया आणि कोणत्या प्रक्रिया राजकीय व्यवस्थेच्या संदर्भात अभिप्रेत आहेत ते आल्मननं स्पष्ट केलेलं नाही अशी टीका या आल्मनच्या रचनात्मक कार्यवादावर केलेली दिसते. तरी पण अशी टीका होत असली तरी सुद्धा तुलनात्मक राज्यशास्त्राच्या आधुनिक काळामध्ये अभ्यास करताना गॅब्रिएल आल्मनचा रचनात्मक कार्यवादी दृष्टिकोन अतिशय मार्गदर्शक आणि दिशादर्शक हा तुलनात्मक राजकारणाचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांना होतो. यात कोणत्याही प्रकारची शंका नाही